सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पादवी प्रेमरासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत् सत्सत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यत् कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकादश स्कंद अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवास. ब्रह्ममाया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती. षष्ठात देव प्रार्थती. यादव प्रभास तीर्था जाती. उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सोली व इह परभोग असारता. बद्धमुक्त भक्तलक्षण. एकादशी ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन 12ध्यायी. हंस सनकोपदेश 13दशात. भक्तियोग ध्यानविधी 14दशात. सिद्धी विभिन्न लक्षण 15दशात. विभूती वर्णन 16. वर्णाश्रम धर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन. ज्ञान कर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्ययोग ज्ञानगाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदित. निवेदिला परमार्थ 28व्या माझे. भागवत धर्म निरूपण. उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात. श्रीकृष्णावतार शेवट. स्वधाम गमन 31व्यात सुरस कथा वर्णिली.
गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज दिनांक 16 ऑगस्ट 2025. मुद्दाम 16 ऑगस्टचा उल्लेख करतो आणि तिथीने पाहिलं तर आज माझ्या माहितीप्रमाणे काय तिथी विसरतो. श्रावण वद्य अष्टमी, गोकुळाष्टमीची तिथी श्रावण वद्य अष्टमी. काल आपण पाहिलं 2 दिवस आल्यामुळे काल रात्री आणि आज अशी अष्टमी आहे. त्याप्रमाणे भगवंताचा जन्म, त्याचबरोबर आमच्या माऊली ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म, असे 2 जन्म आपण पाहिले. तिसरा जो आहे तो आमचे पांडिचेरी ज्या ठिकाणी आश्रम आहे ते आमचे योगी अरविंद यांचा जन्म. आणि त्यानंतर आज आपण पाहत आहोत, आज 16 ऑगस्ट तारीख असल्यामुळे 16 ऑगस्ट ही भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांची पुण्यतिथीचा दिवस. म्हणजे 15च्या रात्री 1:16 त्यांनी आपला देह ठेवला. भगवान श्री रामकृष्णांच्या आयुष्यामधल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या त्या आपण लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आणि त्यांचं चरित्र हे नेहमी वाचलं पाहिजे. जसं आपण पाहतो की एकदा नरदेह प्राप्त झाला की मग तो कोणत्या घराण्यात झाला, कोणत्या देशात झाला, कोणत्या पंथामध्ये झाला आणि आपला मूळ धर्म काय आहे, तो काय आहे, हे सगळं जेव्हा समजल्यानंतर त्या धर्माप्रमाणे माणूस वागण्याचा प्रयत्न करतो. भगवान श्री रामकृष्ण यांचं आयुष्य तसं पाहिलं तर 16 फेब्रुवारी 1836 ते 16 ऑगस्ट 1886 म्हणजे फक्त 50 वर्षाचं आयुष्य होतं. त्या 50 वर्षामध्ये त्यांनी भगवंतांना, कालीमातेला अशा प्रकारे प्रसन्न करून घेतलं की त्यांना कालीमातेशिवाय दुसरं काही दिसतच नव्हतं. आमच्या जीवन विकासमध्ये फार पूर्वी छानपैकी कविता आली होती की असा पागल पुजारी पाहिला का, अशा प्रकारची ती कविता होती. त्यावेळेस काही आमचे काही तेवढं अज्ञानच असल्यामुळे ती कविता लिहून घ्यावी वगैरे असं काही बुद्धी झाली नाही, पण आता ती सापडणारं पण नाही. त्या कालीमातेच्या पूजनासाठी खास करून रासमणी देवीने त्यांना त्या ठिकाणी नियुक्त केलं होतं. योगायोगाने याच वर्षी 23, 24, 25, 26 जानेवारी रोजी दक्षिणेश्वराच्या काली मंदिरामध्ये जाण्याचा योग आला. ते दर्शन घेतलं. या रामकृष्ण परमहंसांच्या ठिकाणी जो एक गुण होता, जो आजच्या आपल्या या अध्यायाशी निगडीत आहे, तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा. ते कुठल्याही प्रकारे कामिनी कांचन यापासून दूर होते. रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता आणि आमचे साखरखेड्याचे श्री प्रल्हाद महाराज आणि मायबाई या दोघांचा संसार आपला पाहिला तर ते सांसारिक होते, पण कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता. प्रल्हाद महाराजांनी तर लग्नाच्या दिवशीच मायबाईंना सांगितलं होतं, मायबाई सगळ्यात चांगलं सुख कशामध्ये. आता त्या पण अवतारीच होत्या. त्यांनी लगेच सांगितलं रामनामामध्ये सगळं सुख आहे. मग महाराज म्हणतात मग ही माळ घे आणि रामनामाचा जप सुरू कर. असा त्यांचा संसार. हे जेव्हा त्यांचं चरित्र वाचलं तेव्हा रामकृष्ण परमहंसाची आठवण झाली आणि भगवान रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता यांचासुद्धा अशाच प्रकारचा सगळा संसार झालेला आहे. शेवटी म्हणजे 1881 ते 1886 या 5 वर्षामध्ये नरेंद्र, स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचा संबंध आला. आणि अगदी शेवटच्या क्षणाला म्हणजे 16 ऑगस्टच्या काय 2-4 दिवस आधी असेल तेव्हा स्वामी विवेकानंद नरेंद्र त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि त्यांनी असा विचार केला की आता रामकृष्ण त्या ठिकाणी नाहीत आणि म्हणून कोणीतरी एक नाणं 1 रुपयाचं असेल किंवा काहीतरी नाणं असेल ते त्यांच्या गादीखाली त्या पलंगावर ठेवलं आणि थोड्या वेळाने ते त्या ठिकाणी आले आणि बसले. जसा आपल्याला विजेचा धक्का बसावा तसा त्यांना तो धक्का बसला आणि मग त्यांनी उठून पाहिलं तेव्हा ते नाणं त्या ठिकाणी होतं. म्हणजे कामिनी कांचन यापासून किती दूर माणूस राहू शकतो याचं हे उदाहरण आहे. आणि हेच आजचं आपल्या अध्यायाचं खरं म्हणजे सार आहे. त्यामध्ये ते म्हणतात एका तितिक्षु ब्राह्मणाचा इतिहास. आपण जेव्हा करुणाष्टकं म्हणतो त्यामध्ये पहिल्याच करुणाष्टकामध्ये अनुदिन अनुतापे तापलो रामराया हे जसं आहे
त्यामध्ये 14वा श्लोक जो आहे तो आहे, उपरती मदरामी जाहली पूर्ण कामी सकळ भ्रमविरामी राम विश्राम धामी घडी घडी मन आता रामरूपी भरावे रविकुळ टिळकारे आपुलेसे करावे. उपरती मज रामी जाहली पूर्ण कामी. या संसाराच्या कामामध्ये किंवा संसाराच्या विषयामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख नाही आणि उलटं दुःखच आहे आणि अनेक प्रकारचे भ्रम निर्माण झाले आणि या भ्रमाचा नाश व्हायचा असेल तर सकळ भ्रमविरामी राम विश्राम धामी. त्या रामाच्या चरणी आपण आपल्याला अर्पण केलं की मग आपल्या ठिकाणी असणारे संसाराबद्दलचे सगळे भ्रम दूर होतात आणि घडी घडी मन आता रामरूपी भरावे असं मला वाटतं. असं त्या करुणाष्टकात समर्थ म्हणत आहेत. ही सगळी अवस्था समर्थांची नाही, पण आपली अवस्था समर्थाने या करुणाष्टकांच्या रूपामध्ये व्यक्त केली. आता आदिशंकराचार्य यांचंसुद्धा एक खूप छान प्रकारची रचना आहे, भजगोविंदम. त्यामध्ये म्हणतात ते, भजगोविंदम 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 मूढमते संप्राप्ते सन्निहितिकाले नाही नाही रक्षती डुकरून करणे. डुकरून करणे म्हणजे पाठ करणं. व्याकरण जे आहेत, व्याकरणामध्ये कोणती विभक्ती, कोणता कारक पहिला आहे का, दुसरा आहे का, सहावा आहे का, सातवा आहे, याकडे लक्ष देऊन उपयोग नाही. किंवा जेव्हा आपला आता जीव जायचा वेळ आले, ह्या नरदेह सोडायची वेळ आली आणि त्यामुळेच आपलं जर लक्ष त्या व्याकरणाकडे असेल की जो पठण करत आहे त्याचं हे चुकलं, ते व्याकरणामध्ये असं नाही तसं नाही असा आपण विचार केला, किंवा आपल्या वाचनामध्ये आपण या ठिकाणी जर लक्ष दिलं तर पुन्हा जन्म त्याच प्रकारचा आपल्याला मिळणार आहे. पण भजगोविंदम भजगोविंदम याला समर्थ म्हणतात, प्रभाते मनी रामचिंतेचे धाम. आता याच भजगोविंदममध्ये आदिशंकराचार्य एका 29व्या श्लोकामध्ये जो म्हणतात तो श्लोक आहे, तो श्लोक या आजच्या अध्यायासाठी महत्त्वाचा आहे. अर्थम अनर्थम भावय नित्यम नास्ति ततः सुखलेश सत्यम पुत्रादपि धनभाजाम भीतिः सर्वैत्रेषा विहिता रीतिः. अर्थम अनर्थम भावय नित्यम. अर्थ म्हणजे पैसा किंवा आपण जे काही कमवलेलं धन आहे ते सुद्धा अनर्थाला कारणीभूत होत असतं. कारण नास्ति तथा सुखलेशः सत्यम, म्हणजे सत्याने जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी तत सुखलेशम नास्ति न असते. त्यामध्ये काही सुखाचा लेशसुद्धा नाही, लवलेशसुद्धा नाही. ज्याला आपण सुख देणारं असं धन म्हणतो, त्याच धनामुळे अनेक प्रकारचे गुन्हे झालेले आहेत. हे आपण आजच्या पेपरमध्ये बातम्या वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं. म्हातारी आजी घरामध्ये आहे, आजी काही केले तरी नातवाला पैसे देत नाही असं पाहतात, तेव्हा नातूसुद्धा त्या आजीला पोत्यामध्ये घालून कुठेतरी फेकून देतो. अशासुद्धा बातम्या आपण वाचलेल्या आहेत. त्या एका धनामुळे अशा प्रकारचे अनर्थ होत असतात. आणि मग म्हणतात पुत्रादपि धनभाजाम भीती. पुत्र आणि भाजा म्हणजे आपल्या घरातले सगळी मंडळी, पत्नीसह सगळे, ज्यांना ज्यांना आपण आपलं समजत होतो, ज्यांच्यासाठी आपण एवढे सगळे कष्ट घेतले, त्यासुद्धा आपल्यावर त्या पैशावर डोळा ठेवूनच आपल्याशी त्या प्रेम करीत असतात. आणि अशा प्रकारे हाच जो इतिहास आहे तोच आजच्या या अध्यायामध्ये व्यक्त झालेला आहे. एका तितिक्षु ब्राह्मणाचा इतिहास शुकदेव सांगत आहेत. आता कालचा जो अध्याय होता त्यामधले शेवटचे जे 2 श्लोक होते उद्धवाने विचारलेले, त्याचा असं आहे, ते उद्धव असं सांगतात की दुर्जनाने धक्का मारून बाहेर हाकलले, अपमान केला, उपहास केला, निंदा केली, मारपीट केली, बांधून ठेवलं आणि अशा प्रकारे अनेक प्रकारचा त्रास दिला. तरी ज्याला आपले कल्याण करून घेण्याची इच्छा आहे, म्हणजे भगवंत सांगतायत की ज्याला या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःचं कल्याण करावं हाच एक ध्यास आहे आणि तोच विवेकबुद्धीने या सगळ्या अडचणींपासून आपलं स्वतःचं रक्षण करतो. काल आपण त्या कमळी नावाच्या सिरियलचा या ठिकाणी उच्चार केला होता. तिलासुद्धा त्या कॉलेजमध्ये आल्यानंतर किती प्रकारे अडचणी येतात, पण त्या सगळ्या अडचणींवर मात करून ती आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते कसं फुलता येईल, आपण भगवंतावर कसा विश्वास ठेवा, हा एकच विचार घेऊन ती पुढे पुढे जात असते. या ठिकाणी आपण उद्धव असं म्हणतात की हे सगळं त्यांनी सहन करायचं हे जसं आहे हे मला फार अवघड वाटतं. कारण दुर्जनांची अशी कृत्ये जी आहेत, दुर्जन अशा प्रकारे सज्जनांना त्रास देतात
ही गोष्ट मला मुळीच सहन होत नाही, असं उद्धव म्हणतात. आणि मग ते मी कसं काय आचरणात आणायचं, हा उद्धवांचा प्रश्न होता. आणि म्हणून ते म्हणतात की शांतचित्त लोकांशिवाय अन्य कोणाही विद्वानांचा स्वभाव बदलता येत नाही. स्वभावो दुरतिक्रमः. दुरतिक्रमः म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारे स्वभाव माणसाचा जो स्वभाव जन्मजात असतो, जन्माबरोबर आपल्याबरोबर आलेला असतो, तो बदलणं फार कठीण आहे, असं उद्धव सांगतात. आता तेव्हा बादरायणे उवाच. बादरायणे म्हणजे वेदव्यास म्हणतात. मग शुकदेव सांगतात, त्यांचे पुत्र असणारे शुकदेव या ठिकाणी म्हणतात की ज्यांचे पराक्रम श्रवण करण्यायोग्य आहेत अशा यदुश्रेष्ठ मुकुंदांना म्हणजे भगवंतांना श्रीकृष्णांना उद्धवाने अशी प्रार्थना केली. तेव्हा उद्धवाची प्रार्थना ऐकून भगवंतांनी त्यांची स्तुती केली आणि ते म्हणतात की बारहस्पत्य सवयी नात्र साधुर्वै दुर्जने ऋतैही. बृहस्पतीचा शिष्य असणारा, बृहस्पती जे देवांचे गुरु आहेत, त्यांचं शिष्यत्व हे यांना प्राप्त झालं उद्धवांना. म्हणजे उद्धवाचं किती मोठेपणा आहे हे लक्षात येतं, किती थोर होते उद्धव. आणि त्यांना भगवंत सांगतात की दुर्जनांच्या कटुवाणीने, आघाताने घरे पडलेल्या मनाला, एखादा जर आपल्याला टोचून बोलला तर त्याचं बोलणं आपल्याला कितीतरी दिवस त्रास देत असतं. एखादी इजा झाली तर ती काही दिवसांनी नीट तरी होते, पण ज्याने आपल्या मर्मावर घातला त्याचं ते दुःख जे आपण आपलं म्हणून म्हणतो, ते दुःख अनेक दिवस आपल्या मनामध्ये राहतं. आणि मग ते सांगतात, पण असा सत्पुरुष मात्र सापडत नाही, ज्याला कितीही प्रकारे अवहेलना केली, त्याला बोललं, त्याचा अपमान केला, तरी त्याच्यावर कोणताच परिणाम होत नाही, असं भगवंत उद्धवांना सांगत आहे. आता त्यावेळेस ते म्हणतात की या बाबतीमध्ये मी तुला एक चांगला इतिहास सांगतो. म्हणजे आता हा जो इतिहास आहे तितिक्षु ब्राह्मणाचा, हा इतिहास भगवंतांनी उद्धवांना सांगितला. याचा अर्थ त्यांच्या पूर्वीचाच झालेला हा इतिहास आहे. त्याला म्हणतात तितिक्षु ब्राह्मणाची कथा. आता यामध्ये येतं कथयंती महत्पुण्यम इतिहासम इहोद्धव तमहम वर्णयिष्यामी निबोध सुसमाहितः. हा भिक्षुकी जो आहे त्याला लोकांनी सगळ्या प्रकारे त्रास दिला, पण त्याने मात्र आपला मार्ग काही सोडला नाही. जो सत्याचा मार्ग आहे, जो आपल्या धर्माने सांगितलेला मार्ग आहे, वेदाने प्रणीत केलेला मार्ग आहे, त्या मार्गानेच तो जात होता. त्याची कथा मी तुला सांगतो. अवंती नगर, आता अवंती म्हणजे उज्जैन. उज्जैन म्हणजे ज्या ठिकाणी महाकालांचं वास्तव्य आहे, ज्या ठिकाणी आपला रामदासी मठ आहे. आणि पूर्वीचा भाग पाहिला तर भगवान श्रीकृष्णांच्या पट्टराण्यांपैकी मित्रविंदा ही जी आहे ती त्या राजाची मुलगी असणारी मित्रविंदा ही पुढे भगवंताची पट्टराणी झाली, ते अवंती नगरी. आता त्या अवंती नगरीमध्ये राहणारा हा भिक्षुक होता, ब्राह्मण होता. तो त्या ठिकाणी राहत असताना त्याने अनेक प्रकारे जेवढं होईल, शक्य होईल तेवढं आणि जास्तीत जास्त जेवढं मिळेल तेवढं धनसंचय करण्याचा कार्यक्रम सुरू केला. ब्राह्मण होता. समर्थ आपल्याला दशक 2 समास 4मध्ये भक्ती निरूपणामध्ये 2 ओव्या सांगतात. नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ, त्याहीमध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. नरदेही विशेष ब्राह्मण, त्याहीवरी संध्या स्नान, सद्भावना सद्वासना भगवत भजन घडे पूर्व पुण्ये. 3-4 गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितल्यात की नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ. म्हणजे अनेक सुकृताचं फळ म्हणून माणसाला, जीवाला हा नरदेह प्राप्त झाला. अनेक प्रकारच्या 84 लक्ष योनीमधनं प्रवास झाला आणि काहीतरी पुण्य होतं म्हणून नरदेह प्राप्त झाला. आता हा नरदेह प्राप्त झाला, त्याचा सदुपयोग करायचा का दुरुपयोग करायचा हे ज्याचं त्याने ठरवावं. आणि त्यासाठी भगवंतांनी आपल्याला बुद्धी दिलेली आहे. आणि मग ती बुद्धी देहबुद्धी करायची का आत्मबुद्धी करायची हे ज्याचं त्याने ठरवायचं. आणि मग म्हणतात एवढं सगळं होऊन आपल्याला जर जन्म मिळाला तर नरदेही विशेष ब्राह्मण. कोणत्याही योनीमध्ये जन्म मिळाला तरी त्यामधून उद्धाराची गती आपल्याला प्राप्त होऊ शकते असं नाही. इतर जीवामध्ये उद्धार स्वतःचा करून घेण्याची शक्ती त्यांच्या ठिकाणी नाही. आणि म्हणून आपण पाहतो की घोडे असतील, हत्ती असेल, डुक्कर असेल किंवा काही प्राणी असेल, ते जसे पूर्वी होते तसेच आजही आहे. त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल नाही.
पण माणसाच्या बाबतीत आपण जसं डार्विनची थेअरी म्हणतो की पूर्वी माकडासारखा होता आणि आता माणूस झाला आणि माणसाने प्रगती केली आणि इतक्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः शोधून काढल्या, त्याच्यामध्ये प्रगती झाली. प्रगती ही लौकिकाची झाली, पण त्याचबरोबर अलौकिक अध्यात्माची प्रगती करण्याचं सामर्थ्यही त्याच्या ठिकाणी मी दिलेलं आहे. आता म्हणतात या ठिकाणी, न तथा तप्यते विद्ध पुमान बाणैः सुमर्मगैः यथा तुदंती मर्मस्थाः यसताम पुरुष एव शा. हा इतिहास जो आहे मी तुला सांगतो, त्यामध्ये एक पुण्यकारक इतिहास आहे. त्या ब्राह्मणाला कदरीव ब्राह्मण, कदरीव म्हणजे आपण सर्वसाधारण भाषेमध्ये आपण त्याला कद्रू म्हणतो. आपण म्हणतो एखादा तो फार कदरट आहे. कदरट आहे याचा अर्थ काय, की तो फार पैशाचा फार पक्का आहे, लोभी आहे आणि त्याच्या ठिकाणी काही काही गुण जे आहेत ते दुर्गुणच आहेत त्याच्या ठिकाणी. तो लोभी आहे, कंजूस आहे आणि वाईट स्वभावाचा आहे. अशा ब्राह्मणाचा हा इतिहास आता भगवंत या ठिकाणी उद्धवांना सांगत आहेत. अवंतीषु द्विजः कश्चित् आसीद दाढ्यम तमः श्रियाः, की त्याने आपले नातेवाईक जवळपासचे जेवढे काही ओळखीचे होते त्यांना कधी गोड शब्दाने सुखावलंसुद्धा नाही. म्हणजे इतरांशी व्यवहार करतानासुद्धा त्यांनी कोणाचं काही तमा बाळगली नाही. कोण माझ्यावर नाराज होईल, कोणाला वाईट वाटेल असासुद्धा विचार केला नाही. आता जो असा वागत असेल मग तो इतरांना काही खाऊ पिऊ घालत असेल का, तर ते सुद्धा नाही. धर्मकर्म न होणाऱ्या घरामध्ये तो राहत होता. म्हणजे त्याच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं सत्कर्म, धार्मिक कार्यक्रम, एखादी उपासना, एखादा चांगला कार्यक्रम असा कधीच होत नव्हता. कारण तो नेहमी विचार करायचा, मी एवढा धनसंचय केला आणि असे कार्यक्रम केले तर माझं धन यामध्ये खर्च होईल. आता कंजूसपणा आणि वाईट स्वभाव असा होता की त्याच्या घरामध्ये जे असणारे पुत्र आहे, कन्या आहे, पत्नी आहे, बांधव आहेत, नोकर चाकर आहेत, हे सगळेजण सदा सर्व काळ दुःखी असायचे. ज्या एका माणसामुळे घर सगळं दुःखी होतं, तो माणूसच बरोबर नाही आहे असं आपण जसं म्हणतो, तसं सगळं दुःख याच्या उपस्थितीत, सगळं घर याच्या उपस्थितीमुळे नेहमी दुःखी असायचं. आता त्याच्या मनाला बरं वाटेल असं आपण करावं असं इतरांनी विचार केला तरी ते तसं करत नव्हते. कारण काही जरी केले तरी हा शेवटी त्या पैशावरच येणार आहे, खर्चावरच येणार आहे आणि माझा पैसा खर्च होतो हेच याच्या डोक्यामध्ये आहे. आता इहलोक आणि परलोक, आता दोन्हीकडे त्याची नागवण झाली. इहलोक साधला नाही आणि परलोक तर नाहीच नाही. अशा दोघींना मुकलेल्या त्या ब्राह्मणाची, जसा यक्ष आहे, यक्ष हे काय करतात, धनाचं रक्षण करतात यक्ष, तसा हा केवळ धनाचं रक्षण करतो. आणि धर्मकर्माच्या अभावी पंचमहायज्ञ हे सुद्धा करत नाही. प्राणीमात्रांवर दया करणं, अग्नी आहे त्याला आहुती देणं, हे जे आपले ब्राह्मणाचे किंवा सर्वसाधारण माणसाचे पंचयज्ञ आहेत ते सुद्धा हा करत नाही. आणि मग त्यामुळे काय होतं की देवता ज्या आहेत त्या देवता त्याच्यावर क्रुद्ध झाल्यासारख्या होतात. त्यांचा आधारसुद्धा त्याचा निघून जातो. आणि मग त्याने कितीही उद्योग केले, परिश्रम केले तरी पण शेवटी त्याचं धन जे आहे ते आपोआप नष्ट होणार आहे. ज्ञातयो जगृहु किंचित किंचित दस्यव उद्धव. आता ते त्याच्या आसपास असणारे जे लोक होते त्याला सगळे ह्याला अधमच म्हणायचे की ब्राह्मण आहे, सगळं आहे, वेदकर्म सगळं जाणणार आहे, पण त्या धनाच्या मागे लागल्यामुळे त्यांनी सगळ्या कुटुंबाचं नुकसान केलं आहे. आता याचं धन एवढं मोठं आहे आणि हा तर काही खर्च करत नाही असं जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याच्यातलं आपण काही घेऊन जायला काय हरकत आहे असं म्हणून काही चोर त्या ठिकाणी येतात, त्याचं धन घेऊन जातात. काही दैवी कोपाने त्याचं धन नष्ट झालं. दैवी कोप म्हणजे कुठे आजार झाला, काय झालं, आजच्या भाषेमध्ये ICUमध्ये ॲडमिट झालं, मोठ्या दवाखान्यात गेला तर अनेक पैसा खर्च होतो, असा त्याचा पैसा त्या काळात खर्च होत होता. काही काळाच्या प्रभावाने त्याचं धन नाहीसं झालं. म्हणजे कोणीतरी यायचं, भिक्षुक कोणी यायचं, पण तो खोटा असायचा आणि याच्याकडून काही याचना करायची, पण हा काही त्याला काही देत नव्हता. आता उरलं सुरलेलं धन जे आहे, आता जे काय त्याच्याकडे असेल ते सुद्धा त्या काळामध्ये राजाने काढून घेतलं. स एवै द्रविणे नसते धर्म काम विवर्जिता. आता द्रविण शब्द आला की मला तिरुपतीची एक कथा आठवती. विष्णू सहस्रनामामध्ये द्रविणम भगवंताचं एक नाव आहे, द्रविण प्रदाह. 1000 नावापैकी द्रविण प्रदाह. त्या ठिकाणी एक ब्राह्मण
रोज विष्णू सहस्रनामांचा पाठ करणारे, नित्याने नियमाने आपल्या धर्माप्रमाणे वागणारे, आणि त्यांचा एक संवाद त्या ठिकाणी झाला. त्यामध्ये ते म्हणतात की भगवंताच्या 1000 नावापैकी हे नाव मला अजिबात आवडत नाही. मी ते नावाचा उच्चारसुद्धा करत नाही. 1000 नावं घेईल, पण हे नाव मात्र मी घेणार नाही. म्हणजे 999 मी नावं घेईल. आता हे भगवंताच्या जेव्हा लक्षात आलं की असं हा का करतो, कारण आपण सगळं एवढं करूनही आपल्याला अशी गरिबी का, असं त्याच्या मनामध्ये होतं. आता द्रविण म्हणजे धान्य हे देणारा भगवंत म्हणून द्रविण प्रदा, आणि म्हणून तो म्हणतो की मी हे करणार नाही. मग भगवंतानी हा ब्राह्मण जेव्हा त्या पूजेला गेला तेव्हा त्याच्या घरी कोणीतरी घेऊन गेलं आणि पोत्याने त्याच्याकडे धान्य काय नोटाचं नाही, त्या काळामध्ये सोन्याचे नाणे जे आहे ते त्याने नेऊन दिले त्याच्या पत्नीला. आणि ते म्हणतात की आपल्या पतिदेवाने गुरुजींनी मला हे तुमच्याकडे द्यायला सांगितलं, आणि ते देतात निघून जातात. आता हा जेव्हा घरी येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे आपण जे भगवंतावर अविश्वास ठेवला, द्रविणप्रदा हे नाव मला मान्य नाही असं म्हणत होतो, तसं नाही. पण भगवंत या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून असतो, आणि त्यांनी माझी चूक माझ्याकडून जी झाली ती त्याने आता मला दाखवून दिलेली आहे. स एवं द्रविणे नष्टे धर्मकाम विवर्जितः. आता या ब्राह्मणाने धर्म जो जोडला नाही, सुखाचा उपभोगसुद्धा घेतला नाही. एवढा मोठा पैसा आहे पण त्याचा उपभोगसुद्धा घेतला नाही. आता सोयरे धायरे जे होते आत्तापर्यंत त्याच्यावर थोडंसं प्रेम करत होते त्या पैशामुळे, आता ते सुद्धा हळूहळू दूर जायला लागले. तस्यैव ध्यायतो दीर्घम नष्टरायस तपस्विनः. त्याचं धन नाहीसे झाले, तीच त्याला काळजी होती, आणि बिचाराच्या ठिकाणी खेद उत्पन्न झाला. आणि त्यामध्ये पुन्हा काय झालं की आता डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले की एवढं मी सगळं धनसंचय केला पण त्यात मला सुख प्राप्त झाले नाही. आणि मग असं झाल्यामुळे मनामध्ये संसाराबद्दलचं वैराग्य उत्पन्न झालं. आता तो म्हणतो की भगवंताची माझ्यावर कृपाच झाली. न धर्माय न कामाय यस्यार्थाय ईदृशः. एवढं मोठं धन माझ्याजवळ होतं, पण मी विनाकारण ते संचय करण्यासाठी कष्ट केले. जे धन मिळवण्यासाठी मी आत्तापर्यंत परिश्रम केले त्याने माझा धर्मसुद्धा मी उपभोगला नाही, काही लौकिकातलं सुखसुद्धा उपभोग मी घेतला नाही. कंजूस माणसाला धनापासून कधीच सुख मिळत नाही, आणि या लोके तो धन मिळवणे आणि त्याच्या रक्षणासाठी चिंता करत बसणे, आणि याच दुःखामध्ये तो असतो, आणि मेल्यानंतर काही सत्कर्म न केल्यामुळे त्याला नरकातच जावं लागते. आता जसं सांगतात या ठिकाणी, अंगावरच थोडंसं कोड असेल, एखादा डाग दिसायला लागला की मग आपलं सौंदर्य किंवा स्वरूप किंवा आपण आत्तापर्यंत जे शांततेने जगत होतो त्याच्याबद्दल आता ते बिघडलं असं मानतं. त्याप्रमाणे थोडासुद्धा धनाचा लोभ माणसाने ठेवू नये, कारण धन हे आपल्याला काही सुख देणारं नाही, आणि आपलं जे आत्तापर्यंत सुख आहे ते सुद्धा या धनामुळे नष्ट होतं. आणि म्हणून म्हणतात अर्थस्य साधने सिद्धे. माणसाने धन मिळवणे, त्यामध्ये वाढ करणं, ते जपून ठेवणं, ते पुन्हा काही ना काही कारणाने खर्चही होतं, म्हणजे त्याचा नाश होतो, व्यय होतो, आणि उपयोग आपण घेतही नाही. मग अशाच ठिकाणी परिश्रम, भय, चिंता, भ्रम याच्याशी त्याला सामना करावा लागतो. आता या ठिकाणी काही गोष्टी छान प्रकारे दिलेल्या आहेत की धनात जे आहे त्या धनाच्यामुळे जे अनर्थ ओढवतात, त्या पैशामुळे जे अनर्थ ओढवतात त्याची पूर्ण यादीच 2 श्लोकांमध्ये दिलेली आहे. ते म्हणतात, भगवंत सांगतात, चोरी, धन जास्त झालं की चोर येतात आणि चोरांचं आपल्याकडे लक्ष जातं, आणि कधीकधी आपण झोपेत असताना आपलं घर ते लुटून नेतात. हिंसा, आता आपण जर त्याला काही दिलं नाही तर ते आपली हिंसासुद्धा करतील. खोटं बोलणं, मग त्यासाठी खोटं बोलायचं, नाही माझ्याकडे पैसेच नाही असं आपण जसं बोलतो तसं. त्याच्यानंतर दंभ, काम, क्रोध, त्याच्यानंतर गर्व, त्या धनाचासुद्धा गर्व. लक्ष्मी आलिया घरी जो मागील ओळखी विसरी, समर्थ सांगतात. किंवा लक्ष्मीचा भरोसा धरी तो एक मूर्ख. आता धनवान झालो, पण लहानपणी ज्यांच्याबरोबर मी निर्धन असताना एकत्र राहिलो, जे माझे मित्रमंडळी होते ते आता मला भेटायला आले तरी मी त्यांना ओळख दाखवत नाही. हा धनाचा गर्व आहे, मद आहे, अहंकार आहे. मी आत्ता पण एवढं धन मिळवल्याचा.
मग अविश्वास, स्पर्धा, लंपटपणा, जुगार, मद्य हे सगळे 15 गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. धनामुळे 15 प्रकारचे अनर्थ निर्माण होतात. आता आपल्या या पत्रद्वारा जागृत अभ्यास हा जो उपक्रम आहे त्याचे मूळ संयोजक जे आहेत स्वर्गीय श्री दावा केळकर, त्यांना आपण प्रेमाने आप्पा असं म्हणतो. तर आप्पा असेपर्यंत म्हणजे 1979मध्ये हा उपक्रम सुरू झाला आणि ते जोपर्यंत त्या संयोजक म्हणून होते तोपर्यंत प्रवेशचं पुस्तक, परिचयचं पुस्तक किंवा प्रबोधचं पुस्तक या पुस्तकाच्या किमती ₹3, ₹6 आणि ₹12 एवढ्याच होत्या जवळपास 15 वर्ष. कारण काय, कोणी जरी देणगी दिली त्याचा उपयोग ते त्या पुस्तकांच्या छपाईमध्ये करायचं आणि असं केल्यामुळे लोकांना कमी पैशामध्ये ते प्राप्त होऊ लागलं. आता आपण जर पाहतो तर साधा दासबोध जरी म्हटलं तर त्याची किंमत जशी पूर्वी ₹40, ₹60, ₹65 होती ती आता ₹300-300 गेलेली आहे. खरं म्हणजे ही सगळी पुस्तकं कमीत कमी पैशामध्ये उपलब्ध झाली पाहिजेत. त्याचा प्रचार करणं हा मुख्य हेतू असला पाहिजे. त्यामधून अर्थार्जन करणं हा हेतू नसावा. आणि म्हणून ते म्हणतात की या अर्थ नावाच्या अनर्थाला सज्जन माणसाने, विवेकी माणसाने, चांगल्या माणसाने हे दूरच ठेवलं पाहिजे. आता कलियुगाचा प्रभाव कसा आहे तो पहा. भिद्यन्ते भ्रातरो दाराः पितरः सुहृदस्तथा एका स्निग्धाः काकिनीना सद्य सर्वैरयः कृताः. बांधव, स्त्रिया, वडील, मित्र जसे स्नेहबंधनाने एकरूप होऊन जातात. सगळे आपण एकरूपपणे एका घरामध्ये जसं राहतो, पण तेच धन जे आहे ते जेव्हा आपल्याकडचं वाढायला लागतं तेव्हा आपले आपसातले संबंध हे दुरावायला लागतात आणि ताबडतोब ते एकमेकांचे शत्रूसुद्धा होतात प्रसंगी. अर्थे नाल्पी असा हे ते संरब्धा दीप्त मन्यवः. आणि मग एकमेकाशी स्पर्धा करू लागतात आणि स्पर्धामध्ये आपली मैत्री जे ते विसरून जातात आणि एकमेकाच्या जीवावर उठतात. हा आजही आपण असा अनुभव पाहतो जो भगवान श्रीकृष्णाने उद्धवांना जी कथा सांगितली ही त्यामध्ये लिहिलेला हा अनुभव आहे. आता देवतांनीही इच्छा करावी असा मनुष्यजन्म आणि त्यातही श्रेष्ठ असं ब्राह्मणत्व. आपण सुरुवातीला ग्रंथराज दासबोधातील ओळ्या पाहिजे त्याही बरे विशेष ब्राह्मण. आता ते प्राप्त होऊन जरी त्याचा आपण अनादर केला तर खऱ्या अर्थाने आपण स्वार्थाला मुकणार आहोत आणि मग असा जो जीव आहे तो अशुभ गतीला जाणार आहे. यांत्य अशुभा गतिम स्वर्गापवर्गयोद्वारं प्राप्य लोकम इमाम पुमान द्रविणे कोशु कोनुषद्यते मर्त्योर अनर्थस्य धामनी. मग मोक्ष आणि स्वर्गाचे द्वार या शरीरातून प्राप्त होतं, शरीराच्या साह्याने प्राप्त होतं, पण आपण मात्र त्या धनाच्या प्रेमामध्ये त्याच्या कचाट्यात अडकल्यामुळे कोण शहाणा मनुष्य त्या धनाच्या मागे लागेल असं भगवंताचं या ठिकाणी म्हणणं आहे. पण आता आपला अनुभव पाहिला तर प्रत्येकजण धनाच्याच मागे लागलेला आहे असं दिसतं आणि जो त्या धनाच्या मागे लागला तो आज सुखी असं आपण दिसतं. पण काही दिवसांत आपण पाहतो की तेच जेलमध्ये आहेत, त्यांच्यावरच कुठेतरी छापे पडत आहेत. ते सुखाने झोपू शकत नाही, सुखाने संसार करू शकत नाही, सुखाने आलेला क्षण आनंदामध्ये घालवू शकत नाही. व्यर्थ या हर्थे हया वित्तम प्रमत्तस्य वयोबलम कुशला येन सिद्ध्यन्ति जरठः किं नु साधये. आता ज्यांनी विवेकाने मोक्षसुद्धा प्राप्त करून घेतला आहे, म्हणजे विवेकबुद्धीने विवेकाचा वापर करून या नरदेहाच्या साह्याने मोक्षसुद्धा प्राप्त करून घेतला आहे आणि तेच आयुष्य, धन, बळ ही साधने तो ब्राह्मण असं म्हणतो की मी मूर्खपणाने त्याचं मिळवण्याचा प्रयत्न केला, ते मिळवलं, पण ते व्यर्थ माझं सगळं खर्च झालं. आता असं त्याच्या ठिकाणी उपरती निर्माण झाली. त्या ब्राह्मणाने आत्तापर्यंत जे जे काही केलं त्याच्याबद्दलचा खेद त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि खेद निर्माण झाल्यामुळे आता अनुताप झाला. अनुदिन अनुतापे तापलो रामराया हे जर म्हणतो तसा अनुताप त्याच्या ठिकाणी झाला. कस्मात संक्लिश्यते विद्वान व्यर्थ यार्थे हयास कृतम. विद्वानसुद्धा धनाच्या हव्यासाने नेहमी दुःखी का होतात बरं? म्हणजे एकीकडे विद्वान आहे पण धनाच्या लोभामुळे तो सुद्धा त्यामध्ये दुःखी होतो आणि हा संसार निश्चितच कोणाच तरी मायेने मोहित झालेला आहे. म्हणजे प्रत्येकजण
भगवंताच्या मायेनेच मोहित झालेला आहे. आता किम धनदैर्वा, आता धन माणसाला जर धन आहे आणि धन त्याला देणारे आहेत, दोन्ही आहेत. आता सुखभोग आपण घेतला पाहिजे आणि ते पूर्ण करणारे जे आपल्याला धन देतात ते सगळे लोक आहेत. पण पुन्हा पुन्हा यामधूनच माणसाचा जन्म होतो आणि मृत्यू होतो. मग असे प्रकारचे कर्म आपण करत राहिलो तर त्याचा आपल्याला काय लाभ होणार आहे? काहीच लाभ होणार नाही. आता तो ब्राह्मण असं म्हणतो की सर्व देवस्वरूप भगवान श्रीहरी माझ्यावर प्रसन्न झाली, यात काही शंका नाही. कारण भगवंताचंच वचन आहे, योगक्षेमम वहाम्यहम. याचा अर्थ जो आहे तो आमच्या रामसुखदास महाराजांनी साधक संजीवनीमध्ये अध्याय 9 आणि श्लोक 22, अनन्याश्चिंतयन्तमाम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. योग आणि क्षेम या 2 शब्दांचे अर्थ जे आमच्या रामसुखदास महाराजांनी त्या ग्रंथामध्ये दिले आहेत ते प्रत्येकाने जरूर वाचावे. म्हणजे ज्याच्याकडे भरपूर धन आहे त्याच्यावर क्षेम, त्याच्यावर कृपादृष्टी भगवंताची कशी असते, तो त्या धनाचं त्या ठिकाणून कोणाला तरी पाठवून त्या धनाची चोरीसुद्धा होते. कारण अधिक धन झाल्यामुळे हा भगवंताच्याकडचं त्याचं लक्ष कमी होतं आणि संसारामध्ये तो आसक्त होतो आणि म्हणून तो ते धन काढून घेतो. आणि म्हणून हे म्हणतात, म्हणून तर त्यांनी मला या दशेला आणून सोडलेलं आहे. उपरती झाली, कारण आत्तापर्यंत मी खर्चही केला नाही, पण काळाने कुठल्या तरी परिस्थितीमुळे माझं धन हळूहळू कमी होत गेलं. श्रीमद भागवतामध्ये अजून एक श्लोक येतो, निर्धनास तेपी धन्याः. जे निर्धन आहेत ते धन्य आहेत खऱ्या अर्थाने, पण कोणते? की ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताने वास केला. निर्धनास तेपी धन्याः. ज्यांच्या हृदयामध्ये ते निर्धन आहेत पण त्यांच्या ठिकाणी भगवंताचा वास आहे, ते खऱ्या अर्थाने धन्य आहेत. मग आता तो ब्राह्मण असं म्हणतो की जर काही माझं आयुष्य शिल्लक असेल आता, तर मी आत्मलाभातच संतुष्ट होईल. आत्तापर्यंत धनामध्ये संतुष्टी आहे असं मला वाटत होतं, पण आता ती माझी फार मोठी चूक झाली. आता परमार्थाच्या बाबतीमध्ये मी अखंड सावधान राहील. आता त्याला आपली चूक कळली. बद्धापासून तो आता मुमुक्ष अवस्थेत आला आणि मुमुक्षापासून पुढच्या अवस्थेमध्ये तो जाण्याचा प्रयत्न करत आहे. कालावधीमध्ये माझे शरीर जे आहे ती तपश्चर्या करून तपाने मी ते स्वतः कृश करून घेईन. म्हणजे तपाने माणूस जो आहे त्याची जसं सोनं हे तापवल्यामुळे ते जसं शुद्ध होतं तसं तपाने माझ्यामध्ये मनाची शुद्धता निर्माण होईल आणि हळूहळू मी ज्ञानाने हा जो माझ्यामधला दोष होता तो दग्ध करून टाकेल. आता याचं उदाहरण त्याच्या मनामध्ये येतं. म्हणजे तो ब्राह्मण होता, चांगला होता, सगळं आहे, पण लोभ, काम, क्रोध हे सगळं त्याच्या ठिकाणी होतं, षड्रिपू होते. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये आता आलं की तो खट्वांग राजा जो आहे त्याचासुद्धा इतिहास त्याला माहीत होता. आणि तो म्हणतो, मुहूर्तेन ब्रह्मलोकम खट्वांग समसाधये. खट्वांग राजाला एका मुहूर्ताचाच अवधी शिल्लक उरलेला होता आणि मग एक मुहूर्त राहिलेला असताना आता मी काय केलं म्हणजे माझ्या या जीवाचं सद्गती प्राप्त होईल, परमेश्वराची प्राप्ती होईल. तर त्याने एकच सांगितलं, जसा राजा आहे, जेवढं वैभव आहे, जे काही त्याने आपल्याजवळ गोळा केलेला असतं त्या सगळ्याचा त्याग केला आणि खट्वांग राजाने दिव्य देह प्राप्त केला, भगवद्धामाची प्राप्ती करून घेतली एका मुहूर्तामध्ये. आता आपले तर इतके वर्ष चालले आहेत. आता भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी म्हणतात, त्या अवंती निवासी उज्जैनमध्ये राहणाऱ्या त्या श्रेष्ठ ब्राह्मणाने अशा प्रकारे मनाने निश्चय केला आणि मी आणि माझे याचा गाठ जी आहे ती सोडून दिली. उन्मुच्च हृदय ग्रंथीन. आपल्या हृदयामध्ये की आपल्या मनामध्ये मी आणि माझे याचा गुंता खूप मोठ्या प्रकारचा असतो. मी माझी आईची आठवणं विसरले जायचे अंतःकरण, तो संन्याशी जाणं निरंतर. आणि मग असं त्याला ती उपरती झाली आणि नंतर तो शांत झाला आणि मनामधली चलविचलता त्याची निघून गेली जी त्या धनाने आली होती आणि मौन धारण केलं आणि त्याने संन्यास स्वीकारला. शांतो
भिक्षुर्भून मुनीही. भिक्षूचं त्याने वेश धारण केला आणि या सगळ्या भूमंडळात तो भ्रमण करू लागला. सचचार महिम एताम संयतात्मेंद्रिया निलहा भिक्षार्थम नगरग्रामान. आता तो स्वच्छंदपणे इकडे तिकडे फिरू लागला. आपलं मन, इंद्रिय आणि प्राण यांना वश करण्याचा अभ्यास तो करू लागला आणि पृथ्वीभर सगळीकडे फिरू लागला. आता कुठल्याही प्रकारची आसक्ती न ठेवता, पण भूक जी आहे, अन्नमय प्राण आहे आणि म्हणून भूक ही लागणारच आहे. मग तेवढ्यासाठी तो एखाद्या शहरात किंवा एखाद्या खेड्यामध्ये जायचा आणि स्वतःची ओळख मात्र सांगत नसता. आता ज्याने त्याला ओळखलं होतं, त्याचं पूर्व आयुष्य ज्याने पाहिलं होतं, ते मात्र त्याच्यावर लक्ष ठेवून होते. आता तो अवधूत भिक्षू आहे, अतिशय म्हातारा झालेला आहे. त्याला पाहतात लोक त्याला निरनिराळ्या प्रकारे पीडा देऊ लागले. काही जणांनी त्याला ओळखलं, अरे हा उज्जैनीचाच ब्राह्मण आहे, इतका पैसा कमावला पण घरच्या लोकांना काही त्याने सुख दिलं नाही आणि पैसा पैसा म्हणता म्हणता सगळं त्याने दुःखच आपल्या पदरी बांधून घेतले आहे. दृष्ट्वा पर्यभवन भद्र बभीभी परिभूतीभिही. कोणी त्याला इतक्या प्रकारे त्रास देऊ लागला की त्याचा हातामध्ये जो दंड होता, एक काठी होती, ती काठी त्याने काढून घ्यायची. कोणी त्याच्या हातातलं भिक्षापात्र जे आहे, ते कटोरा आपण म्हणतो भिक्षापात्र, ते सुद्धा काढून घ्यायचं. हातामध्ये एक कमंडलू होता, कोणी यायचं आणि त्याचं कमंडलू हिसकावून घ्यायचं आणि पळून जायचं. त्याच्याबरोबर एखादं आसन असेल, एखादं रुद्राक्षाची माळ असेल, धुळी आहे, एवढंच काय, पण त्याची लंगोटी जी आहे ती सुद्धा कोणी ना कोणी ओढून नेत होतं. अशा प्रकारे त्याला प्रत्येकजण त्रास देत होता आणि काहीजण त्याला वस्तू देत होते. आता वस्तू दिल्यानंतर आता हा संन्यस्त वृत्तीने होता. कोणी काही वस्तू दिली तर त्याचा याला आनंद नव्हता आणि कोणी त्याची वस्तू घेऊन हिसकावून नेऊन पळून गेला तरी त्याचं दुःख त्याला नव्हतं. त्यामुळे काहीजण त्याला एखादी वस्तू आणून देत होते आणि दुसरे ती वस्तू लगेच त्याच्याकडून ओढून घेऊन जात होते, हिसकावत होते. काही काही नीच लोक जे आहेत ते त्याच्या डोक्यावर मलमूत्र विसर्जनसुद्धा करत होते, असं लिहिलेलं आहे या ठिकाणी. तर अनेक प्रकारे त्याला त्रास दिला, पण तो साधू मौनी होता, अवधूत वेशामध्ये होता. त्याने याबद्दल कुठलाच तक्रार अशी भगवंताजवळ केली नाही. काहीजण त्याला चोर म्हणत होते आणि काहीजण त्याला धाक दाखवत होते, काहीजण त्याला बांधून टाका असं सुद्धा म्हणत होते, निर्भत्सना करीत होते. आणि लोक म्हणायचे की हा धर्माचं सोंग त्यांनी घेतला आहे. वास्तविक हा खरं म्हणजे खूप श्रीमंत ब्राह्मण आहे, पण त्याने आता सोंग घेतलेलं आहे. अंगावर हे काशाय वस्त्र धारण केलं, भगवं वस्त्र धारण केलं आणि आता भिक्षा मागत हा सगळीकडे फिरत आहे. तसा पाहिलं तर हा अंगाने झट्टाकट्टा आहे. खरं म्हणजे पुन्हा हा आपला संसार उभा करून आनंदाने राहू शकतो, पण त्यांनी आता वेड्यासारखा संसार सोडला आणि मौन धारण करून हा या ठिकाणी आहे. जसा त्याला बकसन्यासी अंत म्हणतात. बकसन्यासी म्हणजे बगळा, त्या पाण्याच्या काठी जो बगळा ध्यानामध्ये आहे असं वाटतं आणि त्याचं ध्यान केव्हा तुटतं की जेव्हा त्याला समजतं की एखादी मासोळी त्या पाण्यामध्ये आली हे समजल्याबरोबर तो ध्यान ते सोडतो आणि त्या मासोळीला पटकन त्या ठिकाणी आपल्या चोचीमध्ये पकडतो आणि तिथून उडून जातो आणि तिचा काय जो उपभोग घ्यायचा तो घेतो. म्हणजे त्याला बकसन्यासी म्हणून हा खरा साधू नाही, हा साधू संन्यासी आहे, पण तो साधू आहे. साधू म्हणजे आपला स्वार्थ साधणारा तो आहे. आता पाळीव पक्ष्यांना जसं बांधतात, पिंजऱ्यामध्ये बंद करतात, तसं काहीजण त्याला कोंडून पण ठेवत होते. आता अशा प्रकारे अनेक दुःख त्यांनी सहन केले. थंडी, ऊन, पाऊस यापासून सुद्धा दुःख सहन केलं. आता त्याला या प्रत्येक गोष्टीबद्दलचा तो विचार करत होता, चिंतन करत होता की माझी अशा दशा का झाली. लोकांनी जे मला त्रास दिला, शरीराला त्रास दिला, त्याबद्दल तो स्वतः असं म्हणायचा की हे याचं कारण हे लोक नाहीत, माझंच पूर्वकर्म, त्यामुळे मला हा त्रास होत आहे. मी जे काही आत्तापर्यंत पापकर्म केलं त्याचाच फळ मला आता मिळत आहे. परिभूत इमाम गाथाम अगायत नराधमही पातयद्भिः स्वधर्मस्थो धृतिमास्थाय सात्विकीम. अशा प्रकारे तिरस्कार करून दुर्जन लोक जरी त्याला धर्मापासून च्युत करण्याचा प्रयत्न करतो. दुर्जन लोक, ज्यांना कोणी जर चांगल्या प्रकारे सद्धर्माकडे वळत असेल
तर ते ज्यांना पाहत नाही ते दुर्जन आहे. आणि मग आता काहीतरी करून त्याच्यामध्ये आडकाठी आणायची, त्याला त्रास द्यायचा, असा प्रकार ते दुर्जन लोक करतात. तरीसुद्धा सात्विकपणा जो आहे तो त्याने टिकवून ठेवला. आणि धृतीम आस्थाय सात्विकीम, सात्विका गोष्टींमध्ये त्याने धृती म्हणजे ती धारण केलेली आहे. आता असं कितीही त्याच्या शरीराला त्रास दिले तरी त्याबद्दल त्याच्याकडे कुठलीही तक्रार नव्हती. आता त्या ब्राह्मणाने यानंतर जे श्लोक म्हणलेलं आहे ते भिक्षुगीत नावाने प्रसिद्ध आहेत. या श्रीमद ग्रंथरा या भागवतामध्ये, महापुराणामध्ये अनेक प्रकारचे गीत आहेत. वेणुगीत आहे, भ्रमरगीत आहे, युगलगीत आहे, त्याच्यानंतर भीष्माने केलेली स्तुती आहे, अनेक प्रकारच्या स्तुती या ठिकाणी आहेत आणि गीतसुद्धा आहेत. त्याचप्रमाणे हे भिक्षुगीत आहे, कदरीव ब्राह्मणाने केलेली स्तुती जी आहे ती या ठिकाणी. नायम जनो मे सुखदुःख हेतू न देवतात्मा गृहकर्मकालाः मनः परम कारणम आनंती संसारचक्रम परिवर्तयेत यत. आता तो काय म्हणतो यामध्ये, ब्राह्मण म्हणतो की माझ्या सुखदुःखाला कारणीभूत कोण आहे, तर ही माणसं नाहीत. आपण काय करतो, दुःख प्राप्त झालं, आपलं एखादं इष्ट काम झालं नाही तर त्याचं खापर आपण दुसऱ्यावर फोडतो. तुम्ही वेळेवर आले नाही म्हणून माझं नुकसान झालं, आणि मी असतो तर मला पहा कसं चांगलं सगळं लाभ झाला असता. तसं या माझ्या अवस्थेला कोण कारण आहे, तर ही माणसं नाहीत माझ्या भोवती असणारे. आता काही म्हणतात की तुझं दैवत असं आहे, त्यामुळे देवतांचा कोप तुझ्यावर आहे. मग हा म्हणतो देवतासुद्धा नाही, तुझं शरीर तसं आहे त्यामुळे तुला हे सगळं लोभ तुझ्यामध्ये निर्माण झाला, तर माझं शरीरसुद्धा याला कारणीभूत नाही. जे ज्योतिषशास्त्र जाणतात ते म्हणतात त्याची ग्रहदशा फिरली, तर ते म्हणतात या ठिकाणी तो म्हणतो की कुठल्याही ग्रहाचा माझ्यावर असा कोप, त्याचा परिणाम झालेला नाही. कर्मसुद्धा नाही, मी केलेलं कर्म त्याचंसुद्धा नाही आणि काळसुद्धा नाही. तर याला सगळ्याचं कारणीभूत काय आहे, तर मनच हे कारणीभूत आहे. मनच त्याला कारणीभूत आहे असे श्रुती सांगतात. मन परम कारणम आननंती संसारचक्रम परिवर्तयेत यत. सगळ्याचं कारण काय, तर मन. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. या मनानेच बंधन आहे आणि मनानेच मोक्षसुद्धा आहे. आता हे मन जे आहे ते बलवान मनच कामक्रोधादी विकार निर्माण करते. कामक्रोधादी विकार निर्माण होतो ते या मनामुळेच होतं. आता सात्विक, राजस आणि तमस अशी कर्म आपल्याकडून होतात, शरीराकडून होतात आणि त्या कर्मानुसार जीवाला त्या गती प्राप्त होतात. आता क्रियाशील मनाबरोबर राहून ज्ञानशक्ती प्रधान जीवाचा सखा म्हणजे आत्मा. आता तो आत्मा निष्क्रिय असतो, पण ते कार्य त्या जीवाकडून म्हणजे त्या शरीराकडून होत असतं. आता त्या शरीराला जर काही इजा झाली, त्याला जर काही दुःख सहन झालं, तर मग त्या आत्म्याला दुःख होतं का, असा या ठिकाणी प्रश्न होतो. आणि हे जे सुखदुःख आहे ते माणसाला होतं, मग साधू संतांना होतं का. आमचे पुट्टपर्तीचे सत्यसाईबाबा यांचं खूप छान मासिक आहे, छानपैकी. साईबाबा असं म्हणायचे की साधू संत जरी असले तरी त्यांनासुद्धा एखादा माणूस, एखादा आप्त, एखादा जवळचा माणूस गेल्याचं दुःख होत असतं. आता ते त्याचं स्पष्टीकरण असं देत होते की कोणाला 1,00,000 रुपये हरवल्याचं दुःख असतं, पण साधू संतांना मात्र 5-10 पैसे हरवल्याचं दुःख असतं. 5-10 पैसे हरवले म्हणजे दुःख फार कमी आहे, आणि 1,00,000-2,00,000 आपले हरवले याचं दुःख फार मोठं आहे. पण सर्वसाधारण माणसाला जे त्याच्याकडनं नष्ट झालं त्याचं दुःख फार असतं आणि तो तेच उगाळत बसतो. पण साधू संतांनासुद्धा ते दुःख असतं, पण ते क्षणिक असतं आणि दुसऱ्याच क्षणी ते स्वतःला सावरून घेतात, कारण मन आणि इंद्रिय त्यांच्या ताब्यात असतात म्हणून. आणि म्हणून मनाची एकाग्रता सर्वे मनोनिग्रह लक्षणांताः परोहि योगो मनसः समाधी, असे या ठिकाणी 46व्या श्लोकात म्हणलेलं आहे की मन जे आहे त्याची एकाग्रता साधनं हाच परमयोग आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न असलं की मग परिस्थिती कशी असली तरी तो अंतर्मनाने आनंदातच असतो. मग तो काळ कसाही असो, परिस्थिती कशी असो, अनुकूल असो, प्रतिकूल असो, सर्व ठिकाणी तो तसाच राहतो, शांत राहतो.
अनेक उदाहरणं आपल्या श्रीमद भागवतामध्ये आहेत आणि संतांचे चरित्र पाहिल्यानंतर हे सगळे उदाहरणं आपल्या लक्षात येतात. मन प्रसन्न असलं पाहिजे. परिस्थिती, संसार यामध्ये सुखदुःख येतच राहणार आहे. आमचे दत्तावतारी नाना महाराज यांचं चरित्र जर आपण वाचलं तर लक्षात येतं. 2 लहान मुलांना घेऊन दत्त संप्रदायामध्ये ज्या ठिकाणी 16 ओळ्याला फार महत्त्व आहे, ते सुद्धा त्यांनी दत्ताची पूजा करत ते सगळं व्यवस्थितपणे सांभाळलं. पण त्या छोट्या मुलाला आणि मुलीबद्दल कुठल्याही प्रकारचा राग त्यांच्या मनामध्ये नव्हता. कारण हा संसार आहे आणि हे असंच चालणार आहे हे त्यांना माहीत होतं. आपल्याला त्याच्या उलट असतं की मीच या ठिकाणी पूजेला बसलेला असताना एवढ्या मोठ्याने टी व्ही कोणी लावला, आपल्या घरात नाही लावलं तर शेजाऱ्यांनी कसं काय लावला, असं हे कारण घेऊन माणूस क्रोधावर येतो. मग हे जे आहे, ज्याचं मन एकाग्र झालं, ज्याचं मन शांत झालं, तो आपल्या मनाला कुठल्याही प्रकारे चलबिचल होऊ देतो नाही. स्वामी विवेकानंदाचं पुन्हा ते वाक्य आहे, हिमालयामध्ये जी शांतता मनाला मिळते तीच शांतता ते म्हणतात की पॅरिसच्या एखाद्या चौकामध्ये, गजबजलेल्या चौकामध्ये अनेक वाहनं आहेत, अनेक हॉर्न वाजत आहेत, तिथेसुद्धा त्याच शांततेचा अनुभव मी घेतला आहे. कारण त्यांनी मनावर ते नियंत्रण होतं. खूप गोष्टी विवेकानंदाच्या सांगण्यासारख्या आहेत या संदर्भामध्ये. पण ज्याचं मन चंचल आहे, ते चंचल मन आहे आणि आळस इत्यादी दोषाने भरलेलं आहे, मग त्या माणसाने एखादं दान केलं, खूप मोठं दान दिलं तरी त्याचा काही उपयोग नाही. त्याचा काय उपयोग? असंयतम यस्य मनो विनश्यत दानाभिश्चेद अपरम किमेभिः. आता मन ताब्यात आलं. आता हे मन जे आहे, कालच आपण पाहिलं, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांच्या संयोगातून, यांच्या परस्पर संबंधातून मन तयार होतं. आणि मन हे वासनात्मक असतं, वायुरूप मन असतं. आणि त्यामुळे इंद्रिय ज्याची वश होतात, की इंद्रिय हे मनाला वश करू शकत नाही त्याचे. कारण मन हा बलवान असा, भयंकर असा देवच आहे मन. आणि मग जो या मनावर नियंत्रण होतो तो खरं म्हणजे देवांचाही देव, म्हणजे त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असा होतो. आता मन हा जिंकण्यास कठीण असा शत्रू आहे. मनसुद्धा शत्रू आहे. कारण मनच आपलं भरकटत जातं आणि आपलं इष्ट जे आहे, ज्याचं प्राप्ती आपल्याला करायची आहे, त्यापासून आपल्याला दूर नेतं. आणि रागाधिक वेग जे आहेत ते सुद्धा असंही असतात. आणि आपलं मन एकदा त्या रागाच्या मागे गेलं की मग आपण ते आपल्याला स्वस्थपणे बसू देत नाही. आणि त्याला जिंकल्याशिवाय मूर्ख लोक दुसऱ्याशी व्यर्थ भांडत बसतात. दुसऱ्याशी वादविवाद करणं, व्यर्थ भांडणं त्यांना शत्रू किंवा मित्र किंवा उदासीन असं ठरवतं. आणि हेच मन शरीराला मी आणि माझे मानून मी आणि हा दुसरा असं मानतं. आणि तो भ्रम तयार झाल्यामुळे नेहमी तो असा जीव संसारात भटकत राहतो. जिव्हां क्वचित संदशती सद्भी तद्वेदनायां कतमाय कुप्पेत. दुःख देण्याला आता जे वेगवेगळे आता मनुष्य आहे, तर माझ्या दुःखाला कारणीभूत दुसरा माणूस नाही हे त्याने सांगितलं. आणि मग म्हणतात देवता कारणीभूत नाहीत, याचंसुद्धा स्पष्टीकरण देतात. आता आत्म्याचा मला प्राप्त झालेल्या दुःखाशी काय संबंध आहे? आत्मा तर निस्संग आहे, तो भगवंताचा अंश आहे, त्यामुळे तो कुठेही लिप्त नाही, तो फक्त साक्षी आहे. आता सर्वांच्या शरीरामध्ये एकच आत्मा म्हणजे तोच आत्मा आहे आणि तो देवताच्या रूपाने आहे. म्हणून जी दुःख देणारी ती दुःख भोगणारी ठरते. आणि मग म्हणतात सुखदुःखाचे कारण आत्मा आहे का? तर ते सुद्धा नाही. मग जे बाहेरचे ग्रह आहेत, नक्षत्र, तारे, मंडळे आपल्या त्या काय म्हणतात त्याला पत्रिकेवरून असं जर असेल तर मग अजन्मा अशा आत्म्याला दुःख देण्यास ते कारणीभूत कसे ठरतील? कारण आत्मा अजन्मा आहे, तो फक्त त्या मोठ्या पॉवरहाऊसमधून आणलेली ती वीज आहे. आता ती वीज गेली म्हणजे कुठे गेली? तर ती पुन्हा त्या पॉवरहाऊसमध्ये जाऊन पुन्हा त्यामध्ये विलीन झाली. नदी जशी सागराला विलीन होते, आपलं छोटंसं रूप जाऊन त्या ठिकाणी विस्तीर्ण असं रूप तिला प्राप्त होतं आणि ती त्यामध्ये विलीन होते. त्यामुळे अशा काही जण म्हणतात की या ग्रहावर त्याचा जन्म झाला म्हणून त्याला हे दुःख प्राप्त झालं, पण असं काहीही नसतं. आता जे कर्म मी आत्तापर्यंत केलं त्या कर्माने दुःख प्राप्त होतं का? तर कर्माने सुख आणि दुःख प्राप्त होत नाही, ते आपल्या मानण्यावर असतं.
छान उदाहरण दिलेलं आहे. शाळेमधला मुलगा जो आहे तो परीक्षा देतो आणि परीक्षा दिल्यानंतर परीक्षेचा निकाल लागल्यावर तो पास होतो. आता जो चांगल्या मार्काने पास झाला, 80-90% मार्क मिळाले, त्याच्याकडे जाऊन त्याला भेटल्यानंतर तो म्हणतो की तो पण दुःखी आहे. कारण तो म्हणतो मला मेरिटमध्ये यायचं होतं, पण मी मेरिटमध्ये आलो नाही. म्हणजे आपल्या मनाने हा विचार केला म्हणून तो दुःखी आहे. 80-90% मिळाले म्हणून तो सुखी झाला असं नाही. आता जो नापास झाला त्यालाही जाऊन विचारा की तू नापास झाला म्हणून तुला खूप वाईट वाटतं का? नाही नाही, तसं काही नाही म्हणे, मी तर नेहमीच नापास होतो. म्हणजे आता त्याला नापास होण्याची नेहमीच सवय आहे आणि तो आता स्वतःचं नापास होण्याचं जे आहे ते कौतुक करतो आणि त्यातही सुख पाहतो. ते सुख कसं होतं? आत्तापर्यंत मी 3-4 विषयामध्ये नापास होत होतो. आता मात्र मी एकाच विषयात नापास झालो. म्हणजे नापास झालो याचं दुःखसुद्धा त्याला नाही. म्हणजे सुख आणि दुःख हे मनाच्या मान्यावरच अवलंबून आहे. आत्मा चेतन आहे, साक्षी आहे आणि म्हणून कोणावर क्रोध करावा? कारण हा क्रोध जो दुसऱ्या कोणावर न करता माझ्यामुळेच, माझ्या पूर्वकर्मामुळे मला हे प्राप्त झालं. मग पुढचे म्हणता यथाहमः संस्कृती रूपीण स्या देवं प्रबुद्धो न बिभेती भूतैः. आता अहंकारामुळे संसारात दाखवणाऱ्या अहंकाराला सुखदुःखाची द्वंद्व निर्माण झालं आणि मग द्वंद्व निर्माण झालं की तो ज्ञान झालेला योगी कोणालाही भीत नाही. ज्याला द्वंद्वातीत असा झालेला आहे तो मग कुठलाही जरी प्रसंग आला तरी त्यामध्ये भीत नाही. अहम तरिष्यामी दुरंत पारम तमो मुकुंदांग्री अनिवेश येव. प्राचीन महर्षींनी पूर्वी जर सांगितलं त्याप्रमाणे ज्या परमात्मनिष्ठेचा आश्रय ज्याने घेतला, ज्याने परमात्म्यावर आपला सगळा भार टाकलेला आहे, त्याचाच आश्रय करून मी भगवंताच्या चरणकमलाच्या सेवेनेच हा अज्ञानरूपी अगाध सागर जो आहे तो पार करून जाईन असं सांगतात. उद्धव म्हणतात त्या ठिकाणी. तर भगवान त्याला म्हणतात या ब्राह्मणाचे फक्त धनच नष्ट झाले असं नाही, पण त्याचं पुढे क्लेशसुद्धा नष्ट झाले. त्याला जो काही जीवाला त्रास झाला तोसुद्धा नष्ट झाला. कारण त्याला उपरती निर्माण झाली आणि तो आता संन्यस्त वृत्तीने राहू लागला आणि स्वतःला तो माझ्या परमात्म्याच्या चिंतनामध्येच अखंड काळ घालवू लागला आणि संसारातून विरक्त झाला आणि संन्यास घेऊन पृथ्वीवर विचरण करू लागला. दुष्टाने त्याला पुष्कळ त्रास दिला. मागच्या अध्यायात जसं म्हटलं की उद्धव म्हणतो की मी असतो तर मला हे सहनच झालं नसतं. त्याच्यासाठी त्याने हे चांगलं उदाहरण या ठिकाणी सांगितलं. तो आपल्या धर्मापासून जराही विचलित झाला नाही. आमच्या संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते लक्षात घ्या. देश धर्म परमिटने वाला शेर शिवा का छावा था. आमच्या कोल्हापूरच्या ज्या भगिनी आहेत कुलकर्णी, त्यांचे वडील म्हणजे योगेश, शाहीर योगेश, त्यांनी रचलेली ही पोवाडा आहे. संभाजी महाराजांच्या 300व्या बलिदानानिमित्त फार सुंदर अशी ती पोवाडा आहे की ज्यामध्ये जे बलिदान शंभूराजाने दिलं ते बलिदान देत असताना ते स्वतःच्या ध्येयापासून कधीही विचलित झालेले नाहीत. तसं जो आपल्या धर्मापासून जराही विचलित झाला नाही, मौन धारण केलं आणि त्यावेळी त्याने फक्त माझंच चिंतन केलं. मनुष्याला या जगात सुखदुःख देणारा दुसरा कोणीही नसतो. तर ते माझंच काय आता सुकृत नाही म्हणतात त्याला, पूर्वकर्माचं फळ म्हणून मला ते प्राप्त झालं आहे आणि ते मला आता भोगलंच पाहिजे. तस्मात सर्वात्मना तात निग्रहाण मनोधिया. बुद्धीने सर्व प्रकारे मन जे आहे आपलं ताब्यात ठेवलं पाहिजे आणि सर्व सिद्धीचे सर्व साधनं जे आहेत योगाचे त्याचं हेच सार आहे. मय्यावेशितया युक्त एतावान योग संग्रहा. सगळ्यात चांगला योग म्हणजे मनाला आपलं ताब्यामध्ये ठेवणं. य एताम भिक्षुणा गीताम. हे जे भिक्षुगीत आहे या कदरी ब्राह्मणाने म्हटलेलं ते भिक्षुगीताम ब्रह्मनिष्ठाम समाहिता. जो कोणी एकाग्रतेने हे ऐकतो, दुसऱ्याला ऐकवतो आणि यानुसार वागतो. तिन्ही गोष्टी आहेत. जो ऐकतो, तुम्ही सगळं ऐकत आहात, दुसऱ्याला ऐकतो, मी तुझा सांगत आहे, पण महत्त्व जे आहे ते पुढच्या गोष्टीवर आहे आणि त्यानुसार वागतो. असं वागलं पाहिजे. म्हणजे आपण जो धनसंचय केला, आपल्याला जे काही धन जे मिळतं ते कमी असो जास्त असो जे काही आहे
एक भाकरी आपल्याला वाढली असेल तर त्यातली अर्धी भाकरी दुसऱ्याला देण्यासाठी आपण केव्हाही तत्पर झालं पाहिजे. आपल्या धनाचा काही ना काही संचय हा सन्मार्गाला लाभला पाहिजे. आणि म्हणून आपल्या नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे. जे सन्मार्गावर आहेत, जे सत्कर्म करीत आहेत, त्यांना आपण आपल्या धनाने, आपल्या मनाने, आपल्या शरीराने त्यांना सहाय्य करून त्यांच्या त्या सत्कर्मामध्ये आपण आपलाही खारीचा वाटा घेतला पाहिजे. आणि त्यातच आपल्या नरदेहाचं सार्थकच आहे. यो एतां वीक्षणा गीतां ब्रह्मनिष्ठां समाहितः धारयत श्रावयत शृण्वन्. धारयत म्हणजे ते धारण करणं, असे चांगले गुण धारण करणं. श्रावयत म्हणजे दुसऱ्याला ऐकवणं. आणि शृण्वन् आणि आपण स्वतः ऐकणं. द्वंद्वैर्नैवाभिभूयते. असं जो करेल तो कधीही द्वंद्वाने खचून जात नाही. माझ्यावर आता अशी आपत्ती आली, आता मी काय करू म्हणून तो असा हतबल होऊन कधीच राहत नाही. प्रत्येक परिस्थितीमधून तो मार्ग काढत असतो. काल जसं उदाहरण सांगितलं आपण, कितीही उपटलं तरी ते पिंपळाचं जे झाड आहे ते पुन्हा ते पालवी धरतं आणि पुन्हा ते पिंपळ वृक्ष त्या ठिकाणी निर्माण होतं. रस्त्याने जाता आपण पाहतो ते चेकर टाईल लावलेले असतात रस्त्याने, फुटपाथवर. आता सगळीकडे त्या टाईल्स आहेत, त्याच्या खाली माती आहे, पण त्या मातीमधून सुद्धा एखादा अंकुर येतो आणि एखादं झाड वर येतं. आता ते कोणत्या परिस्थितीमधून ते झाड तगून राहिलं आहे आता विचार केला तर त्या झाडावर, त्या छोट्याशा पालवीवर आपलं पाऊल पडणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. कारण अत्यंत कठीण परिस्थितीमधून ते झाड त्या ठिकाणी अंकुरित झालेलं आहे. ती भगवंताची कृपा त्या झाडावर आहे, पण त्याच्यावर पाय ठेवून आपण त्याचा दोष आपण आपल्यावर घेऊ नये. म्हणून चालतानासुद्धा जो योगी आहे, जो संन्यासी आहे, जो या संसारातून विरक्त झालेला आहे, त्यानेसुद्धा अशा प्रकारे वर्तन केलं पाहिजे. आणि म्हणून तो जो यानुसार वागतो तो कुठल्याही द्वंद्वाने खचून जात नाही, असं या ठिकाणी म्हणलेलं. या प्रकारे हा अध्याय भिक्षुगीताचा इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादश स्कंदे त्रयोविंशोऽध्याय. हा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. आज खरं म्हणजे नारायणराव आलकरी इथे नाहीत. शनिवार आहे, शनिवारची उपासना असते. आपल्या शामराव साखरेचे आहेत मिरजचे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मागील 10-15 वर्षापासून 11 मारुतीच्या ठिकाणी अशी उपासना होत असते. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे त्यांचा संपर्क आहे त्या ठिकाणी ही उपासना होत असते. अकोल्यातली बरीच मंडळी या ठिकाणी जवळ असणाऱ्या पिंपळखोटा नावाचं जे गाव आहे तिथल्या मारुतीला आज गेलेले आहेत. त्यामुळे नारायणराव आज या ठिकाणी नसले तरी त्यांनी हा आयोजन जे आहे ते तिथे बसून केलेलं आहे. म्हणजे ते कुठे असले तरी त्यांचं लक्ष इकडं आहे. आणि त्यामुळे सुरुवातीला श्रीराम जय राम जय जय राम हे जसं आपण रोज त्यांच्या आवाजात ऐकतो, म्हणून मी पण सुद्धा वाट पाहिली आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे नाही आपणच म्हणलं पाहिजे हे, म्हणून आपण ते पुन्हा सुरू केलं. त्यावेळेस असं कार्यकर्ते तयार झाले पाहिजे, चांगल्या चांगल्या गोष्टी सगळीकडे प्रसारित झाल्या पाहिजे आणि त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न प्रत्येक तरुणाने केला पाहिजे, तरच ह्या नरदेहाचं सार्थकत्व आहे. थांबूया आपण आता, आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता,
उदारदाता मोक्षतत्वता देहाता, आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस तिथेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. प्रीतापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय.